31 जानेवारी 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. जानेवारी 29. स्पष्टीकरण. जानेवारी 29 रोजी भारतीय वृत्तपत्र दिन साजरा केला जातो. या तारखेचे ऐतिहासिक महत्त्व असे आहे की याच दिवशी 1780 साली भारतात पहिले छापील वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हा दिवस भारतातील प्रिंट पत्रकारितेच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. प्रश्न 2. केंद्र सरकारने डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत कोणत्या राज्याला पूर्णतः डिजिटल डेटा प्रविष्टी प्राप्त करणारे पहिले राज्य म्हणून घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. गुजरात. गुजरात. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2029च्या 8 क्रीडा प्रकारांचे यजमानपद गुजरात भूषवणार आहे. रूफटॉप सोलर बाबतीत गुजरात हे देशातील अग्रणी राज्य ठरले आहे. 33 वर्षांनंतर गुजरातला पुन्हा एकदा टायगर स्टेट म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुजरातचे मोढेरा हे भारतातील पहिले ग्रीन टाउन म्हणून प्रमाणित झाले आहे. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे पायलट ऑपरेशन सुरू करण्यात आले. अर्थ समिट 2025 चे आयोजन गांधीनगरमध्ये करण्यात आले. प्रश्न 3. अलीकडेच प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम स्थान पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. महाराष्ट्राने गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर आधारित चित्ररथासाठी प्रथम स्थान पटकावले, ज्यामध्ये सांस्कृतिक आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवण्यात आले होते. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो आयोजित केला. टाटा समूह महाराष्ट्राच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये $11 अब्ज गुंतवणूक करणार आहे. भारताचे पहिले सखोल प्रजनन ज्ञान केंद्र मुंबईत उघडण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा निर्मिती युनिटचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे. भारतीय सैन्याने महाराष्ट्रामध्ये सांझा शक्ती सराव आयोजित केला. DRDO ने टॉप अटॅक क्षमतेच्या स्वदेशी MPATGM-चे यशस्वी परीक्षण महाराष्ट्रामध्ये केले. अदानी समूहाने पुण्यात शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र सुरू केले आहे. प्रश्न 4. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने IEW 2026 मध्ये ऊर्जा सहकार्यावरील संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. कॅनडा. स्पष्टीकरण. भारत आणि कॅनडा यांनी भारत ऊर्जा सप्ताह 2026 मध्ये पारंपरिक आणि स्वच्छ ऊर्जेमधील सहकार्य वाढवण्यासाठी एका संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. कॅनडा. राजधानी ओटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. प्रश्न 5. अलीकडेच कोणी आपली स्वतःची कस्टम AI इन्फरन्स एक्सेलरेटर चिप मैया 200 लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे डी. मायक्रोसॉफ्ट. स्पष्टीकरण. मायक्रोसॉफ्टने TSMCच्या 3 नॅनोमीटर प्रक्रियेवर तयार केलेली कस्टम AI इन्फरन्स एक्सेलरेटर चिप मैया 200 लॉन्च केली आहे. यामध्ये 140 अब्ज ट्रान्झिस्टर असून FP4 मध्ये 10 पेटाफ्लॉप्स पर्यंतची क्षमता आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या राज्याने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे. यामुळे 2025 मध्ये मंजूर झालेल्या गिग कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. येथे लोकसभा 28, राज्यसभा 12 आणि विधानसभा 224 जागा आहेत.
आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. मंगळुरू शहराला भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकने दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी जम्माबाने जमीन अभिलेख सुधारणा केल्या आहेत. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले आहे. कर्नाटक सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पाडे योजना मंजूर केली आहे. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली आहे. 2025 मध्ये 198 अवयवदानांसह कर्नाटकने विक्रम केला. या यादीत तामिळनाडू पहिल्या तर तेलंगणा दुसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न 7. अलीकडेच फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. व्हिक्टोरिया बेकहॅम. स्पष्टीकरण. पॅरिस कल्चर वीक दरम्यान आयोजित एका सोहळ्यात फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाने व्हिक्टोरिया बेकहॅम हिला नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित केले. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. बायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया ठरले आहेत. वैयक्तिक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी सीता शेळके यांची निवड करण्यात आली आहे. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये नमिता गोखले यांना भारतेदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान केले जाईल. भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण 2026 ने सन्मानित केले जाईल. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या राज्याने BNHS सोबत गिधाड संवर्धन प्रजनन कार्यक्रमासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. झारखंड. स्पष्टीकरण. झारखंडचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि BNHS यांनी अतिशय दुर्मिळ अशा ओरिएंटल व्हाईट बॅक्ड आणि लॉग बिल्ड गिधाडाच्या प्रजनन कार्यक्रमाला बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. झारखंड. राजधानी रांची. मुख्यमंत्री हेमंत सोरेन. राज्यपाल संतोष गंगवार. आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडण्यास मंजुरी दिली आहे. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे जेतेपद झारखंडने पटकावले. भारताचा पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होणार आहे. हॉकी झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला जेतेपद जिंकले आहे. सरल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. हॉकी झारखंडने 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी भोपाळमध्ये आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभात घोषणा केली की वर्ष 2026 हे कृषी वर्ष म्हणून साजरे केले जाईल. मध्य प्रदेश. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. येथे लोकसभा 29, राज्यसभा 11 आणि विधानसभा 230 जागा आहेत. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय सैन्याने मध्य प्रदेशात पहिली पूर्णपणे कार्यान्वित क्वांटम लॅब स्थापन केली. मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे करण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये भारताचे पहिले PPP मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. ग्वाल्हेरमध्ये अभ्युदय MP ग्रोथ समिटचे आयोजन करण्यात आले. प्रश्न 10. अलीकडेच भारताच्या पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रॉडक्ट्स FRP ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे ए. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केले. स्पष्टीकरण. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी संबलपूर जिल्ह्यातील लापंगा येथील हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आदित्य ॲल्युमिनियम प्लांटमध्ये
FRP ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन केले. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. ओडिशा राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव भुवनेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले. भारतातील पहिले क्रॉनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी पुस्तक ओडिशा सुरू करणार आहे. 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक महोत्सव ओडिशामध्ये आयोजित करण्यात आले. भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. अनु गर्गे यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे घेण्यात आली. ओडिशातील 2 समुद्रकिनाऱ्यांना सुनापूर बीच आणि गोल्डन बीच यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. उत्तर प्रदेश सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन व्यवस्थेनुसार नोंदणीच्या वेळी खरेदीदार, विक्रेते आणि साक्षीदारांची बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक असेल. उत्तर प्रदेश राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. येथे लोकसभा 80, राज्यसभा 31 आणि विधानसभा 403 जागा आहेत. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक डिश योजना सुरू केली आहे. पहिल्या पूर्णतः AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रिडचे उद्घाटन लखनौमध्ये करण्यात आले. जानेवारी 24 रोजी उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या निवासाला आता जनभवन म्हणून ओळखले जाईल. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दुसरे देशव्यापी डॉल्फिन सर्वेक्षण उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून सुरू झाले. उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अरगा पक्षी अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये वृत्तपत्र वाचणे अनिवार्य केले आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी फर्स्ट लेडी किम कियोन यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. जानेवारी 28 रोजी माजी फर्स्ट लेडी किम कियोन यांना दक्षिण कोरियाच्या सोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. किम कियोन या माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी आहेत. दक्षिण कोरिया. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्राध्यक्ष ली जे म्यूंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा मंजूर केला आहे. दक्षिण कोरिया अत्यंत शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हयुनमू-5 तैनात करणार आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांनी पहिला नौसैनिक सराव NROKN पार पाडला. गौरांगलाल दास यांची दक्षिण कोरियात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दक्षिण कोरियाच्या जेजे बेटाजवळ फ्रीडम एज लष्करी सराव केला. दक्षिण कोरियाने शाळांमध्ये फोन वापरण्यावर देशव्यापी बंदी लागू केली आहे. दक्षिण कोरियाने 64 वर्षातील पहिले नागरी संरक्षण मंत्री आहंग ग्यू बॅक यांना नियुक्त केले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे बी. चीन. आता पाहू महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे. ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली.
2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून एतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले आहे. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली. अपार ID निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य सर्वात पुढे आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केली. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. विदर्भ संघाने सौराष्ट्रला हरवून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. राजस्थानच्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणत्या देशाने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.